तर आपण मी तुम्हाला पुन्हा एकदा आपला ग्राफ दाखवतो, म्हणजे तुमचं रिकॅप त्याला म्हणतात, हो की नाही, की आपण काय शिकत आहोत आपल्या बायबल स्टडीमध्ये. तर आपण या गोष्टीची सुरुवात केली. अ, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिला संदेश जो आपण घेतला, हे सगळे संदेश YouTubeमध्ये अवेलेबल आहेत, ज्यात आपण एक इंट्रोडक्शन म्हणून या सगळ्या गोष्टीविषयी जितकेही या पिरियड आहे, हा जो कालावधी आहे, जिथे प्रत्येक वेळेस देव मनुष्यासोबत कसा बोलायचा आणि काय त्याच्या योजना होत्या मनुष्याच्या तारणाविषयी, आणि तरीही मनुष्य कसा प्रत्येक वेळेस हा काय झाला, फेल होत गेला. आणि या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या पहिल्या विषयात बघितल्या. पहिल्या क्लासमध्ये मागच्या वेळेस आपण निष्पापपणा, आदाम आणि हवा याच्याविषयी आपण बघितलं. आपण आता डिटेलमध्ये जात आहोत. आपण याच्याविषयी बघितलं. उत्पत्तीपासून मानवाच्या पतनापर्यंत जो पिरियड आहे त्याच्याविषयी आपण बघितलं. आज आपण जे बघणार आहोत ते जाणीव, हो की नाही? जाणीव हा जो पिरियड आहे याच्याविषयी बोलणार आहोत. आणि याचा जो कालावधी आहे हा मनुष्याच्या पतनापासून तर पूर येईपर्यंत नोआच्या काळात जेव्हा तो पूर आला तोपर्यंतचा हा वेळ आहे. तर या जाणीवविषयी या कालावधीसाठी आपण बोलू, याच्यावर अभ्यास करू आणि आपण याच्याविषयी समजून घेऊ, की देवाची काय योजना मनुष्यासाठी होती आणि हा जाणीव हा जो दुसरा पिरियड आहे, याच्यात काय गोष्टी होत गेल्या आणि देवाची कृपा आणि देवाची योजना मनुष्यासाठी आपण याच्यातून बघू. तर हा जो पिरियड आहे याला आपण काय म्हटलं, जाणीव, हो की नाही? जाणीव. आता ही जाणीव सुरुवात कुठे झाली, हो की नाही? या जाणीवविषयी बोलू. खूप खूप महत्वाचं आहे, हो की नाही? खूप खूप महत्वाचं जाणीव असणे. जेव्हा आदाम आणि हवा ज्यांनी पाप केलं नव्हतं, तेव्हा त्यांना या गोष्टीची सुद्धा मनुष्याला जाणीव नव्हती, की आपण नग्न आहोत. का? कारण नग्नता ही पापातून येते. हो की नाही? एक लक्षात ठेवा, पाप म्हणजे काय? देवाची आज्ञा मोडणे. कुठलीही अशी आज्ञा जी देवाची आपण मोडतो ते पाप. पाप कधीही एखादी अशी गोष्ट घेऊन येत नाही. पाप जेव्हा येते तो पूर्ण पॅकेज येतं. हो की नाही? सगळ्या गोष्टीत अ, तो एक पॅकेज येतो. जसं एखादा सेब किंवा ॲपल जेव्हा सडतो, तो आतून सुरुवात होतो त्याची, हो की नाही? ते बी सडण्याचं आत होतं आणि हळू-हळू तो पूर्ण जे फळ आहे त्याला पूर्ण काय करतो, तो पूर्ण सडून देतो. तसंच पाप हे कधीही एखादी अशी गोष्ट म्हणून नाही, तर ते पाप म्हणजे त्या पापात खूप साऱ्या अशा गोष्टी याचं पॅकेज तुमच्या हृदयात तो शिरतो. जसं मग चोरीची भावना, लोभाची भावना, व्यभिचाराची भावना आणि वाईटाची भावना आणि या सगळ्या गोष्टी फक्त एकदा पाप शिरलं का त्याच्यामुळे हे काय करतं, असं उमरतं. हो की नाही? म्हणून आणि त्याला कुठंच थांबा नाही. त्याला कुठंच थांबा नाही. ती गोष्ट कधीच थांबत नाही. ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्त तिथे लागल्यानेच ती थांबते. नाहीतर त्या गोष्टीला कुठलाच थांबा नाही. मग जसं आदाम आणि हवा होते, देवाने त्यांना पवित्र बनवलं. देवासोबत त्यांची सहभागिता होती. देव पवित्र आहे आणि त्याने बनवलेल्या गोष्टी त्या पवित्र होत्या. पण आदाम आणि हवाने पाप केलं आणि त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात आधी काय झाली, जाणीव. हा जाणीवाचा पिरियड, हो की नाही? हा जो कालावधी आहे व्यवस्था म्हणजे विवेक, आपली प्रत्येकाला विवेक असतो, जाणीव असतो, हो की नाही? तर या गोष्टीची त्यांना काय झालं, जाणीव सुरुवात झाली. अरे, आपण नग्न आहोत. अरे, आपण पाप केले आहे. अरे, आपण देवापासून आपण लपलो पाहिजे आणि त्यांनी हे पाप स्वतःच लपवण्याचा प्रयत्न केला. म्हणून एक पाप मनात शिरलं आणि काय झालं, हे ट्रिगर झालं. या गोष्टीची काय झाली, सुरुवात होऊन गेली जाणीवची. म्हणून आपण हा जाणीवचा जो पिरियड आहे याच्याविषयी बोलत आहोत. म्हणून मनुष्याला पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते खाल्लं फळ, जेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मोडली, तेव्हा हा जाणीवचा जो पिरियड आहे हा सुरुवात झाला. आणि मनुष्याला या गोष्टीची जाणीव होत गेली. आता आपण बोलू याच्याविषयी. लक्षात ठेवा 2 गोष्टी. जाणीव ही सदैव मनुष्याची असतं. ही देवापासूनची नसतं. आपण जे करतो, कारण आपल्याला सुद्धा देवाने आत्मा दिला आहे. आपण ज्या गोष्टी करतो याच्याविषयी आपल्याला जाणीव असते. हो की नाही? म्हणून आपल्याला बऱ्या आणि वाईटाची मनुष्याला जाणीव असते. तर जाणीव किंवा त्याला आपण म्हणतो कॉन्शियन्स किंवा विवेक हा मनुष्याचा असतो, की मी बरं करत आहे, मी वाईट करत असतो.
तर हा मनुष्याचा स्वतःचा असतो. हा फरक लक्षात घेऊन घ्या. जाणीव तुम्हाला स्वतःविषयी माहिती देतं आणि कन्व्हिक्शन, कॉन्शियन्स म्हणजे जाणीव असतं, कन्व्हिक्शन म्हणजे पटवून देणे, मराठी शब्द त्याचा जर एक्झॅक्टली घेतला, हा पवित्र आत्म्याचा असतो. तर जाणीव ही मनुष्याची असतं, पटवून देणे, कन्व्हिक्शन हे जे असतं हे देवापासून येतं. या दोघातला फरक आहे, खूप मोठा फरक आहे. जाणीव तुम्हाला कधीही देवाजवळ घेऊन जात नाही. जाणीव फक्त स्वतःविषयी की मी जे केलं ते वाईट केलं, मी जे केलं ते चांगलं केलं, या जाणीववर सगळा तुमचा अधिकार आहे की तुम्ही याच्यावर कसे ऍक्ट करता, कसे त्याच्यावर रिॲक्ट करता. आणि ही जी जाणीव लहानपणापासून आपल्यावर असते, आपल्यामध्ये असते, आणि जसे जसे आपण वाढतो तेवढे तेवढे आपण याच्याविषयी सेन्सिटिव्ह असतो. सांगण्याचं तात्पर्य मी तुम्हाला उदाहरण देतो. काही मुलं आपण बघू, लहान लहान मुलगा असताना सुद्धा त्यांचं जे त्यांचं वागणं आहे किंवा त्यांचं जे जगात राहणं, त्यांचं बोलणं असतं ते इतकं वाईट होऊन जातं की आपल्याला वाटतं की हा इतका लहानसा मुलगा आहे आणि याला या कुठल्याच गोष्टीची जाणीव होत नाही का? तर ही जाणीव जी असते ती तुम्ही कसे वाढता, तुमचं कुटुंब कसं वाढतं, तुम्हाला कसं वाढवलं जातं, तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, तुमचे आई वडील कसे आहेत, तुमची वाढ कशी झाली, याच्यावरती जाणीव जी आहे ती डिपेंड करतं. पण एक लक्षात ठेवा, ही जाणीव सगळी मनुष्याजवळ आहे, हो की नाही? म्हणून एखादा जर त्याचे वडील चांगले असतील, लक्षात ठेवा आपण मानवी स्वभावाविषयी बोलत आहोत, आणि तसाच त्याच्या वडिलाची जी त्याला शिकवणूक आहे, आणि तेव्हा तेवढीच त्याची जाणीव काय असतं, सेन्सिटिव्ह असतं. त्याला त्या त्या गोष्टीचं काय करतं, लगेच जाणीव होतं की मी चुकलो. तर आपण या सगळ्या गोष्टी काय आहेत, जाणीवाविषयी, हे मनुष्याच्या आहेत, या देवापासूनच्या नाही. या तुम्हाला स्वतः दिलेल्या आहेत. आपल्या मनातच या गोष्टी होतो, हो की नाही? जसं आपण स्वतः हसू शकतो, आपण रडू शकतो, आपण बोलू शकतो. खूप साऱ्या गोष्टी या अद्भुत बनवलेल्या मशीन, ज्याला आपण मनुष्य म्हणतो, देवाने बनवलेला आहे. इतकी महान महान नाही, पण इतकी सुंदर ही गोष्ट देवाने मनुष्यही बनवलेली आहे. पण यातली ही गोष्ट जी जाणीव आहे ती पण सुद्धा आपल्यापासून असतं. आणि मग आपल्यावर डिपेंड करतं की ही जाणीवला आपण किती याच्यावर वागावं. जसं एखादा आपण चुकतो आणि आपण बोलतो, आपल्याला कळतं, आपल्याला स्वतःची जाणीव होतो, आणि तुमचा आत्मा तुम्हाला गवाही देतो. म्हणून तुमचा आत्मा आणि देवाच्या आत्मा यात कन्फ्यूज होऊ नका. ही जी जाणीव तुम्हाला होते ती स्वतःविषयी, का अरे मी चुकलो, हे मी वाईट झालं. हो, पण त्या जाणीवचं तुम्ही ऐकलं आणि तुमचं हृदय जेव्हा रेडी होतं, तेव्हा देवाची कन्व्हिक्शन, जे पवित्र आत्म्याचं जे कार्य आपण म्हणतो एखाद्याच्या हृदयात, की त्याला तुझी जी जाणीव आहे त्याच्यावर आपण जेव्हा वागतो की अरे हे चुकत चुकत आहे, काहीतरी वाईट होत आहे, हे तुमचं जाणीव झाली. आणि पवित्र आत्म्याचं कार्य सदैव हे चालतं की प्रत्येक पाप्याला देवापाशी तारणासाठी आणावं. म्हणून तुमची जेव्हा जाणीव होत राहते आणि आपण चुकत आहोत, आपल्याला देवाची कदाचित गरज असेल, कुठंतरी माझं वाईट होत आहे, खरंच मला ख्रिस्ताची गरज आहे का? तर हा जो जाणीव जो असतो हा तुमचा स्वतःचा आहे. पण पवित्र आत्मा किंवा देव प्रत्येक व्यक्तीचं हृदय चेक करतो, हो की नाही? काही काही व्यक्तींना कितीही सांगितलं तरी त्यांची जाणीव का बोलत नाही? कारण त्यांनी आता ते त्या जाणीवची स्वतःच जे आहे त्याचंही ते ऐकत नाही. म्हणून कंट्रोल जो जाणीवचा आहे तो तुमच्या स्वतःवर आहे. का बा मला जाणीव होत असताना, जसे खूप सारे संदेश तुम्ही ऐकत असाल, तुम्हाला जाणीव होते, पण त्याच्यावर वागणं, नाही वागणं, त्याला स्वीकार करणं, त्याच्यावर चालणं किंवा स्वतःकडे बघणं, हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, हो की नाही? तर ही काय झाली, तुम्हाला जाणीव, संदेश काय करतो? संदेश तुम्हाला जाणीव करून देतो. देवाचा शब्द, संदेश काय असतो? देवाचा शब्द काय आहे? मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीसाठी त्याचा आरसा आहे, हो की नाही? त्याचा आरसा. तुम्ही सकाळी उठता आणि आरशात बघता, तुम्हाला जाणीव होते की अरे माझे केस चांगले नाही किंवा माझे कपडे चांगले नाही, तुम्ही स्वतःला नीटनेटके करता. पण हे झालं तुमच्या शरीराविषयी, जसे आपण बोललो, पहिलं तुमचं शरीर आहे, हो की नाही? पण मग आतलं कसं दिसेल तुम्हाला? तर तुम्हाला आतलं दाखवण्यासाठी देवाचा शब्द आहे. तुमचा आत्मा तुम्हाला कसं माहित, हो की नाही, की त्याचं काय आहे?
तर तो दाखवण्यासाठी तुम्हाला काय दिला? देवाने शब्द दिला, की हा शब्द जो आहे तो जेव्हा तुम्हाला सांगितल्या जातो, देवाविषयी बोलल्या जातो आणि मग ते तुम्हाला जाणीव होते. पण ती जाणीव करून त्याच्यावर वागणं, चालणं आणि त्याला की नाही या गोष्टीची मला गरज आहे, हा निर्णय आपला वैयक्तिक आहे. कारण आपण रोबोट नाही. कोणी आपल्यावर लादू शकत नाही. म्हणून आरसा दाखवणे प्रत्येकाच्या आत्म्याचा हा देवाचा शब्द हा कार्य करतो. पण निर्णय हा जो असतो त्या जाणीव झाल्यावर मनुष्याचा असतो. पण आता समजून घ्या एखाद्याला जाणीव होत चालली, हो की नाही? प्रत्येक शब्द, देवाचा शब्द त्याच्या हृदयावर वार करत जातो. कारण त्याचा शब्द धारधारी तलवार आहे. तो वार करतो, तो वार करतो. आणि हा जो खडक हृदय जे आपण जन्मताच घेऊन येतो, ते मातीसारखं हळूहळू, हळूहळू मऊ होत, होत, होत राहतं. कशामुळे? कशामुळे झालं पाहिजे? देवाच्या शब्दामुळे. आता मी तुम्हाला एक सुंदर एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे. माझ्या मुलाचा त्याचे वडील आहेत आणि ते सायंटिस्ट आहेत आणि इथे खूप सारे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. खूप सारा इथे चांगलं सुंदर घर घेतलं. मागच्या शनिवारी त्याच्या घरी आम्ही प्रार्थना करायला गेलो. सगळ्या गोष्टी आम्ही तर आम्ही बघू शकतो त्यांचं जीवन. आता त्यांच्याविषयी जेव्हा त्यांना जेव्हा बोललो, तर त्यांचा विश्वास बघा. विश्वास कसा आहे? मी लहान असताना मला जी ती नोकरी भेटली किंवा मला नाही पहिलं जे शिक्षण भेटलं, तिथं फक्त देवाचाच हात होता. माझा विश्वास आहे त्याच्याशिवाय देव होऊच शकत नाही. नंतर मला जेव्हा नोकरी भेटली, ही शेवटची सीट होती, हे मला भेटतच नव्हतं. पण हे इतकं देवानं कार्य केलं, की मला ते भेटलीच आणि देवाशिवाय होऊच शकत नाही. आता हे जे मोठंच्या मोठं 5 बेडरूम करोडो रुपयाचं घर घेतलं. त्या दिवशी आम्हाला प्रार्थनेला मला त्यांनी बोलावलं. मला चांगले ते मानतात आणि जेव्हा त्यांच्याकडे तर हे शेवटचं घर होतं. इथं फक्त देवाचीच योजना आहे. ही देवाचीच योजना आहे, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. विश्वास आहे, पण कशावर आहे? काय, 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 काय लाईफमध्ये घडलं? काय म्हणतो बायबल? तुझा विश्वास कशावर असला पाहिजे? विश्वास कशाने येतो? देवाचा संदेश ऐकल्याने. तुम्हीही खूप सारे लोक आपल्या भारतातली 90% पेक्षा जे स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात, याच्यातच फसली. अरे देवच होता तिथं. अरे त्या ऍक्सिडेंट मधून देवानच मला वाचवलं. विश्वास कशावर आहे? ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या त्याच्याशिवाय असूच शकत नाही बाबा. देवाशिवाय तसं होऊच शकत नाही. वचन काय सांगतं? कुठे तुमचा विश्वास असला पाहिजे? बरं एक आणखी एक उदाहरण. याला भेटलं, नोकरी भेटली, जॉब भेटला, शिक्षण झालं, सायंटिस्ट झाला, बंगला झाला. त्याचं काय ज्याला नाही भेटलं? ज्याला नाही भेटलं त्याचं काय? त्याने काय करायचं? त्याच्यावर देव आनंदित नाही. आहे की नाही? याला भेटलं, याच्यावर देव आनंदित आहे. सांगण्याचं तात्पर्य हे उदाहरण तुम्हाला यासाठी दिलं, की हे खोटारडेपणा आहे. याच्यात मनुष्य फसतो. आज खूप साऱ्या चर्चेसमध्ये तुम्हाला काय शिकवल्या जातं? आपल्या ह्याच गोष्टी आपल्या शरीराला आवडतात. आपण फसतो. कारण आपल्याला या गोष्टीचे आशीर्वाद पाहिजे आणि याच्यावर आपलं रेतूचे घर जेव्हा उभारतं, ते पडतं, मनुष्य नरकात जातो. कारण विश्वास भरपूर होता. एखाद्याचा विश्वास माझ्यापेक्षाही खूप जास्त असेल, पण कुठल्या गोष्टीमुळे तुमचा विश्वास आहे? हो की नाही? कुठल्या गोष्टीमुळे तुमचा विश्वास आहे, हे तुमचं अनंताचं जीवन ठरवतं. म्हणून आता इतकं आज प्रॉब्लेम काय आहे? आज हा जो मी तुम्हाला विषय सांगितला जाणीव, याचा प्रॉब्लेम काय आहे? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? तर आज तुम्ही जे ख्रिस्ती स्वतःला म्हणून घेणारे आणि तुमच्यातलेही खूप सारे लोक आहेत, हो की नाही? पण ही प्रत्येकाला स्वतः जाणीव असली पाहिजे. कारण मी त्यातलाच होतो. मी ओळखतो, हो की नाही? पण मी म्हटल्याने काय होऊन जाईल? सैतान तिथे कार्य करेल. ते प्रत्येकाला जाणीव स्वतःची असली पाहिजे. आपण वैयक्तिक आहोत. वैयक्तिक तारणारा स्वीकारावं लागतं. म्हणून संदेश त्याचं काम आहे. फक्त संदेश सांगणे. देवाचा शब्द कार्य करतो. पण मनुष्याला जेव्हा जाणीव होते त्याच्यावर तो चालतो. हो की नाही? आता हे जे विश्वासाच्या इमारती बनल्या आहेत, की मला तशी चांगली बायको भेटतच नव्हती आणि तो नवरा माझा चांगला देवाने इतकं सगळं केलं, तारीख, असं, तसं, कार, बंगला, हे, ते.
आता तुमची इमारत इतकी मोठी आहे, त्या मनुष्याला म्हणा की प्रभू तुला राजा तारणाऱ्याची गरज आहे. तो हसेल. तो मूर्ख आहेस तू. ओके नाही का? कारण जितकं मोठं हे घर मोठं रेडी होतं, आता त्याला जेव्हा तुम्ही म्हणता, समजून घ्या, एक इमॅजिन करा 10 मजली इमारत बनली. ओके नाही. 10 मजली इमारत बनली, त्यानं बांधून घेतली. आता एखादा माझ्यासारखा गेला आणि त्याला म्हटलं, की "अरे हे पाळावं लागेल तुला. ही इमारत काहीच कामाची नाही." तो सगळ्यात आधी काय करेल? मला मूर्ख ठरवेल आणि आजही त्या गोष्टी होतात. तो काय ठरवेल, की हे तू सांगतं आणि हे हे काहीच नाही आणि तू म्हणतो मला देवाची गरज आहे. मग हे कोण केलं? हे सगळे आशीर्वाद. म्हणून जितकी तुमची इमारत वाढली, कारण आता ती इमारत पाळावं लागते खाली. कारण त्याला ती जाणीव होणं, आता जाणीव आहे. नाही असं नाही, पण ती बांधली कशावर इमारत तुमची? तुम्ही तुमच्या आशीर्वादावर बांधली. फरक आहे दोघांमध्ये. खूप मोठा फरक आहे. आणि आता ही इमारत रेडी झाल्यावर किती कठीण आहे त्याला का ते पाळणं. का नाही हे सगळं असू दे. माझी आध्यात्मिक स्थिती मला बघू दे. म्हणजे ती इमारत खाली धड-धड, धड-धड पडेल आणि मी देवाजवळ जाईल. मी देवाला स्वीकारेल. देवा माझ्या हृदयात आहे, माझ्या राजा मला तू वाचव. आता ते घर खडकावर रेडी होईल. ते कदाचित एकच मजली बनेल किंवा एक झोपडंच बनेल. पण वादळ येईल तरी काहीच होणार नाही. कितीही परिस्थिती आली तरी काहीच होणार नाही. कारण हे खडकावर बनलेले घर आहे. हे विश्वास देवाच्या संदेशाद्वारे पहिले तारणाने सुरुवात होते. देवासोबत कनेक्ट होतात आणि त्याचे वचन ऐकल्याने, वाचल्याने तो विश्वास बनतो. आज समजून घ्या माझी सगळी प्रॉपर्टी किंवा जेही आहे, संपत्ती आहे, हो की नाही? हे निघून गेली. चला बायबलमधलं उदाहरण घ्या, समजून घ्या. आपण बघतो बायबलमधलं उदाहरण, हो की नाही? ज्याला त्याचं ज्याची सगळी संपत्ती जोबची आपण बघतोय. त्याला मराठीत जोबला त्याची आपण जे सगळंच त्याच्या जवळ होतं, हो की नाही? सैतानाने त्याला काय म्हटलं? देवाला म्हटलं, की "मी काय करतो, तू याला सगळे आशीर्वाद दिले." इयोबचं उदाहरण आपण घेत आहोत. "मी तुला सगळे आशीर्वाद दिले म्हणून तू त्याला सगळे आशीर्वाद दिले म्हणून तो तुझ्यावर विश्वास ठेवतो." देव म्हणतो, "तू त्याला सगळं काढून घे." त्याचं सगळं काढून घेतलं. त्याला त्याला बिमारी, रोग सगळ्या गोष्टी आल्या. पण तो टिकून राहिला. का? कारण त्याची इमारत जी होती किंवा त्याचा विश्वास जो होता, ती जी संपत्ती त्याला भेटली त्याच्यावर नव्हता. त्याची संपत्ती 3 होती. म्हणून ते आली, गेली. तो म्हणते देवानं दिलं होतं, त्यानं घेऊन घेतलं. देवानं दिलं होतं, त्यानं घेऊन घेतलं. त्याचा विश्वास अटळ राहिला. आज आपल्या भारतात किंवा सगळ्याकडे कशावर बनलेली आहे? आशीर्वादावर बनलेली आहे. आशीर्वादाचे घरं आणि बंगले आणि इमारती आणि टॉवर्स आहेत. आणि धावतात लोकं या टॉवरवर आणखी एक टॉवर बांधण्यासाठी. आणि म्हणूनच तुम्ही ते चर्चेस सगळे फुल बघता, कारण आपल्याला आणखी एक टॉवर पाहिजे. पण जेव्हा वेळ येईल, हे सगळे टॉवर पडतील. आणि हे जितकं हे टॉवर, हे बिल्डिंग मोठे असली, तेवढी तुम्हाला कधीच कोणाला जाणीव होत नाही. का? कारण त्या चर्चेसमध्ये तेच शिकवल्या जातं, की देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. विश्वास बघा तुमचा कुठे आहे. तुम्हाला भेटत नसेल, तुमच्या विश्वासात कमी असेल. हे नवीन सांगत नाही. तुम्ही ऐकता या सगळ्या गोष्टी सदैव. बघा कसा विश्वास आणि मग चेक करा देव काय आहे. तुम्हाला मी शिकवलं होतं मागच्या शनिवारी, नॅचरल पर्सन, साधारण मनुष्य, त्याला काहीच समजत नाही, तो फसल्या जातो. कारण जोपर्यंत तो देवाला कनेक्ट होत नाही, त्याची आध्यात्मिकता ट्रिगर्ड होत नाही, आहे की नाही, ऍक्टिव्हेट होत नाही, त्याला समजतच नाही.
सैतान फसवतो या सगळ्या चर्चेस आणि पास्टरमुळे. कारण यांना कधीच समजलं नाही की सत्य काय आहे. आणि मनुष्यालाही समजत नाही की अरे हा आपण तो गुंतत आहो याच्यात. बायबल म्हणतो की सत्य तुला कळेल आणि तू मोकळा होशील. आपण तो गुंतत आहे. आपल्याला तर पाहिजेच पाहिजे, पाहिजेच पाहिजे. तर बेसिकली आपण मोकळे होत नाही, आपण गुंतत आहोत. त्याला का ह्या गोष्टी समजत नाही? कारण साधारण मनुष्य, त्याला आध्यात्मिकतेची काहीच ओळख नसते. तो आपलं घर या जगातल्या आशीर्वादावर बांधतं आणि त्याला तेवढंच कठीण जातं. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुमची जाणीव. जाणीव होणे. आपण या विषयाकडे का इकडे गेलो? कारण जर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या इमारती लागल्यात आपल्यापाशी मोठमोठ्या, म्हणजे इमारती म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन म्हणत नाही. तुमच्या जगात तुमच्या जीवनातल्या आशीर्वादाविषयी मी बोलत आहोत. हो की नाही? तुमच्या आशीर्वादाविषयी बोलत आहोत. म्हणून मी मुक्ताताईला संग आधी बोलत असताना मी सांगत होतो, की देव सगळ्या गोष्टी कशासाठी आणतो तुमच्याकडे? की तुम्ही स्वतःची जाणीव करून घेणे, स्वतःची परिस्थिती ओळखणे आणि देवाजवळ येणे. पण जर तुम्हाला सगळ्या गोष्टी भरभराटीच्या असल्या, तुम्ही देवाजवळ कशासाठी येता? धन्यवाद देवा. चांगलं झालं, चांगलं भेटलं. वी आर ब्लेस्ड. आणि हेच गोष्टीत आपण फसून जातो. म्हणून जाणीव ही खूप महत्वाची आहे. म्हणून पहिलं जे असतं, जे देवाचा शब्द शिकवल्याने, मनुष्याची पाप व्यवस्था समजवण्याने, की तुला माहीत आहे का तू पापी आहे? तुला कळतं का की तुझा न्याय आहे? तुला कळतं का तू मेल्याबरोबर तू देवासोबत न्यायासाठी उभा राहणार आहे? तुला कळतं का की आपण पापातच जन्मलेले आहोत? तुला कळतं का या सगळ्या गोष्टी? या सगळ्या गोष्टी तुला कळतात का? मी तुमच्या संग एक पिक्चर शेअर करतो आणि या संदेशादरम्यान आणि मी तुम्हाला ही माझी इच्छा आहे, की तुम्हाला या गोष्टी मी शिकवू. मनुष्याचं हृदय, तारण आणि या सगळ्या गोष्टीविषयी मी तुम्हाला एक पिक्चर शेअर करतो. आणि तुम्हाला जेव्हा हे जर जर तुमच्या जीवनात जेव्हा हे घडेल प्रत्येकाच्या, तुम्हाला हे चित्र माझं सदैव तुम्हाला काय करेल? हे सदैव तुम्हाला आठवण करून देईल. मी शेअर करतो तुमच्या सोबत. हे चित्र तुम्हाला दिसत आहे? हे तारण आहे. हे तारणाचं पिक्चर आहे. तुम्ही कसं? हे जे तुम्हाला दिसतं, हा काय आहे? खडक आहे. हा खडक आहे. इथे कधीच झाड उगवत नाही. झाड कुठं उगवतं? झाड उगवतं जिथे माती आहे. जिथे त्याला उगवण्यासाठी काय आहे? ती जमीन आहे. प्रत्येक व्यक्ती, या जगातला प्रत्येक व्यक्ती आदामानंतर पापानंतर जन्मलेला त्याचं हे हृदय आहे, हे खडक. इथे झाड उगत नाही. हे हृदय आहे तुमचं प्रत्येकाचं, हे काळं हृदय. इथं झाड उगत नाही. पण देवाचा शब्द, देवाचा संदेश जेव्हा शिकवला जातो, देवाचा शब्द कार्य करतो, जे कन्व्हिक्शन जे देवाकडून येतं आणि जेव्हा हे हृदय, हे जे तुमचं खडक आहे, इथे भेग पडते, हे फाटल्या जाते, इथे जमीन रेडी होते. देवाचा संदेश ऐकल्यानं त्याच्या शब्दाचं कार्य होते. जेव्हा त्याच्या शब्दाचं कार्य तिथे होते आणि एक काळीस त्याला ती सुवार्ता समजते. या खडकी हृदयात जी भेग पडली, ती जमीन तिथं सापडते. तिथे सुवार्तेचं बीज पडतं आणि तिथे ते रोपटं निघतं. हे जर एखाद्याच्याही हृदयात घडला नाही, तो मनुष्य सरळ नरकाच्या दारावर आहे. तो मरेल, तो निघून जाईल. हा जो पिक्चर मी जो कॅप्चर करून तुम्हाला दाखवत आहे, ती मनुष्याचं हृदय आणि तारण काय असतं त्याचं एक्झॅक्ट रिप्लिका आहे. हे घेऊन येतो आपण हे काळपणा. म्हणून वचन सांगतात, की कोणालाच देवाची गरज नाही. आणि जेव्हा सुवार्तेचं बीज जेव्हा एखाद्याच्या हृदयात खऱ्या रीतीने पडतं, देव त्याला पटवून देतं. ते बीज आत जातं, ते बीज आत मरतं आणि त्याच्यातून नवीन जन्म होतो. मनुष्य नव्याने जन्मतो. म्हणून हे जे दगड तुम्ही बघता, किती अशक्य आहे या दगडात झाड लागणं.
पण जेव्हा सुवार्तेचं बीज तिथं टाकल्या जातं आणि मनुष्याला कळतं, ज्याच्यासोबत हे झालं त्याला हे कळेल, ज्याच्यासोबत हे कधीच झालं नाही त्याला समजणार नाही की हे होय काय, हा शिकू काय राहिला. पण तरी माझं कार्य आहे देवाचा शब्द तुम्हाला सांगणे, तुम्हाला दाखवणे, आणि ज्याच्या संग घडलं त्याला माहित राहील का हे मी होतो, हे दगड माझा होता. आणि मला माहित आहे की एक दिवशी जेव्हा सुवार्ता माझ्या हृदयात उतरली, जेव्हा देवाने मला पटवून दिलं, मी देवाचा जेव्हा स्वीकार केला, या दगडी हृदयात हे रोपटं लागलं. म्हणून ते सुंदर एक पिक्चर आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं जाणीव. हो की नाही? आता ही जी जाणीव जी होती, जशी आपण या जाणीवेविषयी पुन्हा बोलू, की जसं आदाम आणि हव्वाला कळलं, की आपण पापी आहोत, आपण पाप केलं. सगळ्यात आधी देवाने काय केलं? त्यांना त्या एदेन बागेतून बाहेर काढलं आणि जे जीवनाचं झाड आहे त्याला प्रोटेक्ट केलं. त्याचा अर्थ काय होतो? कारण आता पाप मनुष्याच्या हृदयात आलं, त्याला कळलं, की आता मला गरज आहे. जेव्हा पाप येतो, तो लोभी होतो. तो बघतो, की माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आता काय आहे? त्याने सगळ्यात आधी धाव कोणाकडे घेतली असती? जीवनाच्या झाडाकडे. त्यानं फळ कोणाचं खाल्लं? बऱ्या वाईटाच्या झाडाचं, जे देवाने त्याला सांगितलं होतं खाऊ नको. पण यानं खाल्लं आणि खाल्ल्याबरोबर हा कुठे धावला असता? जीवनाच्या झाडाकडे. आणि त्याच्यामुळे कोणाचं नुकसान झालं असतं? आदाम आणि हवेचं. कसं झालं असतं? का? कारण आता यांना तारण कधीच झाला नसता. कारण हा जो जुना आहे, हो की नाही? आता जो पापात आला त्याला मरणं आवश्यक आहे आणि नव्याने जन्म आवश्यक आहे. आणि याने जर झाडाचं फळ खाल्लं असतं, द ट्री ऑफ लाईफ, जीवनाच्या झाडाचं फळ खाल्लं असतं, त्याच्यामुळे याला कुठली संधी कधीच नसती. म्हणून देवाने जरी त्याला शिक्षा दिली, त्याच्यातही त्याची कृपा होती. पण ही जी जाणीव होती, या जाणीवामुळे यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आपण सदैव बघत असतो, की प्रत्येक कालावधीत एक मिरॅकल असतं. याच्यात जे मिरॅकल जे झालं, ते मिरॅकल कुठलं? की यांना बाळ झालं. हो की नाही? यांना बाळ झालं. काईन आणि हाबेल झाले आणि जसं आपण याच्याविषयी आधीही बोललोय, की पहिल्यांदा त्या मनुष्याला, हो की नाही, की त्यांच्यातून एक बाळ जन्मलं. इतकं मोठं मिरॅकल ते घडलं आणि तोही देवाचा आशीर्वाद होता आणि ते होणं आवश्यक होतं. कारण जसं स्त्रीला त्याने सांगितलं, की "तू गर्भवती असताना तुला पीडा होतील, पण तुझ्यातून येणारं बाळ काय करेल? तेच तारण देईल." हो की नाही? आणि म्हणून ते आवश्यक होतं. देवाने ते आशीर्वाद दिला आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपण मरियेद्वारे बघतो. जरी तो पवित्र आत्म्यातून होता, पण तो मनुष्य होता आणि तो तर काय तर ते देवाने दिलेला आशीर्वाद जो होता, म्हणजे तेव्हाच जेव्हा हे पाप घडलं, देवाने यांची तारणासाठीची जी कंडिशन होती किंवा ज्या गोष्टी होत्या त्यांच्याविषयी त्यांना सांगितण्यात आलं. म्हणून आता हे जेव्हा हे बाहेर आलेत आणि ऑफ कोर्स एक सोपी गोष्ट आहे, की ज्या गोष्टी तुमच्या संग घडल्या, तुमच्या मुलांना तुम्ही सांगाल आणि त्यांनी सदैव सांगितलं असेल, की देवाने आमचे पाप आम्हीच लपवण्याचा प्रयत्न केला. पण देवाने काय केलं? तिथे कोकरू कापलं आणि त्याच्या चामडीचं, हो की नाही, तिथं पहिल्यांदा आपण बघतो उत्पत्तीमध्ये रक्त सांडवण्यात आलं. पहिल्यांदा रक्त आणि जीव तिथे आपण बघतो आणि त्यांनी ते चामडं घेऊन मनुष्याला लावलं. आणि हे साहजिक आहे, की आबेल आणि आणि काईनला त्याच्या आई-वडिलांनी या गोष्टी दिल्या आणि आपण या गोष्टीविषयी आपण बोलू. पण एक लक्षात ठेवा, की हे सगळ्यात महत्वाचं, कारण याच्यामुळे फक्त कारण हे जे पाप आहे आणि यांना कळलं, की आपण पापी आहोत. यांना आता इथे असं थोडी झालं, की देवाने सांगितलं, की प्रभू येशू ख्रिस्त येणार, एक ख्रिस्त येणार आणि तुमच्या पापासाठी नाही. त्याला त्याने दाखवून दिलं, की रक्ताचा बळी द्यावा लागेल. हो की नाही? आणि म्हणून कारण जर नसलं, एक लक्षात ठेवा, आणि जेव्हा आपण मरतो, तारल्याशिवाय, खऱ्या तारणाशिवाय, तर आपण फिजिकलच सेपरेशन होत नाही, म्हणजे शारीरिकच आपलं देवापासून सेपरेशन होत नाही, तर इटर्नल, अनंतासाठी आपण देवापासून विभक्त होतो. इतकं वाईट आहे हे. आपल्याला असं काहीच वाटत नाही. आपण आरामात, मजेत आपलं लाईफ जसा दिवस येतो, जसं दिवस झोप येते, दिवसाचे कार्य, सगळ्या गोष्टी हळू-हळू
नवीन नवीन वाढदिवस येतात, 60, 65, 70 आणि निघून जातो, हो की नाही? कधीच या गोष्टीची आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही. काय आपण काय बोलत आहोत? जाणीवविषयी. तर ते जाणीव होईल कधी? जेव्हा देवाचा संदेश सांगितला जाईल, त्याचा शब्द सांगितला जाईल. जेव्हा तुम्ही स्वतः त्याला वाचाल, त्याला समजण्याचा प्रयत्न करा, तर या सगळ्या गोष्टी कुठून होतील? तर मनुष्याच्या जाणीवापासून. आणि जर जाणीव झाली नाही तर काय? सगळंच चांगलं आहे. काय आहे कोणतं वर्णन, कायचं काय आणि कोण पाहिलं? आजचं जे टाईम आहे एन्जॉय करून घ्या. एवढं डोक्यावर लोड काय घेता? हो की नाही? कारण का? कारण जाणीव नाही. कोणी सांगितलंच नाही आपली आध्यात्मिक स्थिती. प्लस जर कोणी सांगितलं सुद्धा, कारण मी तर सदैव संदेश देत आलो, हो की नाही? सांगितलं सुद्धा, पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव झाली का वैयक्तिकरित्या, की मला या गोष्टीची गरज आहे? कारण तो निर्णय तुमचा आहे. कारण पापानंतर जेव्हा आपण पापात पडलो, आदाम आणि हवा, तो जाणीवची जी गोष्ट आहे ती ट्रिगर झाली. हो की नाही? आणि म्हणून मनुष्य ही जाणीव न होता, कारण मी तुम्हाला सदैव सांगतो, येशू ख्रिस्ताला जर तुम्हाला ओळखायचं असेल किंवा त्याला भेटायचं असेल, तुम्हाला फक्त सगळ्यात आधी काय झाली पाहिजे? स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे का? 3 प्रश्न मी तुम्हाला सदैव सांगत असतो. स्वतःची जाणीव काय? की मी कोण आहे? मी कुठून आलो आणि मी चाललो कुठे? माझी माझी आध्यात्मिक स्थिती काय आहे? या 3 गोष्टीची जेव्हा बायबलद्वारे, कारण त्याच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे ना. हा कितीही बळबळ करतो, कितीही बोलतो. तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव कधी होईल? जेव्हा तुमच्यावर विश्वास बसेल, का हा देवाचा शब्द आहे. आणि मग कुठे त्या जाणीव तुम्हाला होईल, तेव्हा कुठे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधाल. तर मी आलो कुठून? माझी परिस्थिती काय आहे? मी जाणार कुठून? पण जोपर्यंत जाणीव झाली नाही, तर तुम्ही शरीरानेच देवापासून दूर जात ना मेल्यानंतर, तर तुम्ही अनंतासाठी इटर्नल सेपरेशन त्याला म्हणतात. देवापासून तुम्ही विभक्त होता. म्हणून किती महत्वाचं आहे, हो की नाही? किती महत्वाचं आहे जाणीव. पण जाणीव जेव्हा तुमचं हृदय रेडी करतं. आता आपण काही वचनं वाचू. उत्पत्ती 4:1 तुमच्यासाठी मी वाचतो. आदाम आणि त्याची बायको हवा यांचा संबंध आला. हवा गर्भवती होती. तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काईन असे ठेवले. तेव्हा हवा म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुष पुरुष संतान लाभले आहे. त्यानंतर हवेने आणखी एक बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काईनचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला, काईन शेतकरी झाला. आता हे आपण वचन बघितले, हो की नाही? जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे साहजिकच आहे, की एक वडील आपल्या मुलांना आज सांगत नाही ती अलग गोष्ट आहे. त्याच्याविषयी आपण या शनिवारी बोलू, हो की नाही? पण एक साहजिक आहे त्या वडिलांनी आपल्या मुलांना, की "अरे, हे आम्ही पाप केलं आणि या गोष्टी घडल्या आणि यांना काय केलं असेल त्या आदामाने आपल्या काईन आणि हाबेलला या सगळ्या गोष्टी सांगितल्या असेल. पण या दोघांपैकी प्रत्येकाच्या हृदयात वेगळं कार्य झालं. हो की नाही? ते आपण बघू. उत्पत्ती 4:3 काही काळानंतर हंगामाच्या वेळी काईनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. हे काईनानं केलं. कारण त्याला जे सांगितलं, त्याला जे एवढी जाणीव झाली, त्याला जेवढं बरं वाटलं, हो की नाही? आपल्या वडिलांनी ज्या गोष्टी सांगितल्या, तसं त्यानं काय केलं? तसं त्यानं कार्य केलं. नंतर 4थं वचन उत्पत्ती 4:4 हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढराच्या सर्वात उत्तम भाग आणले. परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. हो की नाही? म्हणून शेवटी काय झालं, की 2 व्यक्ती आपण बघतो. दोघांना सारखा संदेश देण्यात आला. त्याच्या वडिलांनी सारखा संदेश दिला. एकाला असं वाटलं, की छोटंसं मोठं मी काहीतरी देऊन टाकू. त्याला इतकी जाणीव नव्हती, की मला तारणाची किंवा मला देवाची गरज आहे, हो की नाही? पण हाबेलाने आपला उत्तमातला उत्तम आणून याच्यात काय दाखवत आहे तो विश्वास दाखवत आहे देवावर. आणि तो काय दाखवत आहे? तो हे दाखवत आहे, की देवा मला तुझी गरज आहे. हो की नाही? जेव्हा तुम्हाला देवाची गरज वाटेल, तेव्हा काय करता तुम्ही? आपलं सर्वस्व त्याच्यापुढे उघडता. तारणासाठी तसंच असतं. जेव्हा आपलं हृदय आपण देवासोबत उघडतो, हो की नाही? आपलं सर्वस्व त्याच्यावर टाकतो, की देवा तू मला वाचव, तेव्हा तुम्ही वाचता. कारण देव तुमचं हृदय बघतो. जाणीवानंतर तो तुम्हाला कन्व्हिक्ट करतो आणि तो तुम्हाला वाचवतो. तर इथे काय बघतो आपण? हाबेलाची भावना, की उत्तमातलं उत्तम. कारण त्याचं हृदय जे होतं, की देवा तू मला वाचव. कारण रक्ताचा बळी माझ्या वडिलांनी मला सांगितला होता, जे तू त्यांच्यासाठी केला. मीही माझ्या जनावरातून उत्तमातला उत्तम तुझ्यासाठी आणतो. इथे आपल्याला काय दिसतं? त्याचा देवावरील विश्वास. आणि वचन 5 परंतु काईन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. त्यामुळे
काईन फार दुखी झाला व त्याला फार राग आला. परमेश्वराने काईनाला विचारले, तू रागावलास, तुझा चेहरा दुखी का दिसत आहे? आणि महत्वाचं वचन उत्पत्ती 4:7, तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन. परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालू पाहिल, पण तू त्या पापावर सत्ता चालवलीच पाहिजे. आता देव त्याला सांगत आहे की जर हे जे पाप आहे, मी तुम्हाला सदैव सांगतो, आधी आपण पाप खातो, नंतर पाप आपल्याला खाते, हो की नाही? म्हणून सुरुवात आपली होते, त्यानंतर आपण कधी कधी ते आपल्याला खाऊन घेतो, आपल्याला कळत सुद्धा नाही. कधी पाप आपल्यावर हावी होऊन जातो, आपली शांती, आपल्या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि कधीच आपण त्या हळूच त्या सिंहाला, हो की नाही, तो आपल्याला गिळून घेतो अजगरासारखा, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून पापावर विजय मी मिळू शकत नाही. ही ताकद, ही शक्ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तात आहे. जेव्हा आपण त्याला स्वीकारतो आणि देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तो तुम्हाला सहाय्य पुरवतो की या सगळ्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी. पण तसं जर नसलं तर पाप तुमच्यावर विजय मिळवतो आणि तुम्हाला खाऊन टाकतो. पण आपण यासाठी हे सगळ्या गोष्टी कशासाठी बघितल्या? कारण आपण या गोष्टीसाठी की सगळ्यात महत्वाचा आहे जाणीव. या दोघांना जाणीव झाली आणि जाणीवातून एकाला ते पटलं आणि त्याला उत्तमातला उत्तम दिला. तर हा जाणीवाचा पिरियड आपण बघत आहोत. अजून आपण पुढचे काही वचन बघू की आता हा जाणीवचा जो पिरियड आहे, जो तुम्हाला सांगितला, हा सुरुवात होतो आदाम आणि हवाने पाप केल्याबरोबर. जसं पाप त्याच्या हृदयात आलं, त्यांना त्या गोष्टीविषयीची जाणीव झाली आणि हे संपतं कुठे आणि याच्यात काय घडामोडी झाल्या त्या आपण लगेच बघू. आता उत्पत्ती 6:1 तुमचं बायबल टर्न करा किंवा लिहून ठेवा. उत्पत्ती 6:1, पृथ्वीवरील मनुष्याची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या. त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले. हे देवपुत्र जे होते हे कुठून? हे वरून आलेले, म्हणजे सैतानासोबत जेव्हा खाली फेकलेले गेलेले. सैतान, लक्षात ठेवा, एक तास खाली फेकला गेला नाही, तर त्याच्या सोबतही अनेक जे त्याला फॉलो करणारे, ज्यांचा न्याय होणार आहे. म्हणून सैतान एकाच जागी देवासारखा प्रत्येक जागी असू शकत नाही. देव सदैव एकाच जागी, आकाश असो कुठली गोष्ट असो, एकाच जागी सर्व काळ राहतो, कारण तो देव आहे. सैतानाला ते पॉवर नाही. सैतान एकाच जागी प्रत्येक वेळेस राहू शकत नाही. तर हे जे त्याच्या सोबत जे पडलेले आहेत, हे लोक त्याला, किंवा हे जे देवदूत आहेत जे आता त्याला फॉलो करत होते, त्याच्या सोबत ते पाळण्यात आले, ते त्याला सहाय्य पुरवतात. तर आपण इथं बघू, त्या मुली सुंदर आहे असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांच्याशी लग्न केले. आणि देवानं सदैव सांगितलं होतं की मनुष्यासोबतच लग्न झालं. आणि आपण इथे बघितलं देवपुत्रांनी तसे केले. या स्त्रियांनी मुलांना जन्म दिला. आता काय झालं, हे जे ब्रीड जे म्हणतात, हो की नाही, स्त्री आणि पुरुष यांच्यातच लग्न झालं पाहिजे. आता या स्त्रियांनी, आणि त्यांचा, म्हणूनच त्यातून स्त्री आणि पुरुष जे नॉर्मल असतात ते आपल्या तुमच्या माझ्यासारखे त्यांचा जन्म होतो. या स्त्रियांनी मुलाला जन्म दिला. त्या काळी व त्यानंतर पृथ्वीवर नेलिफेम लोक राहत होते. ते फार नामांकित होते. ते प्राचीन काळापासूनच महावीर होते. म्हणून त्या काळात जायंट सारखे असे मनुष्य काय झाले, पैदा आणि उभे झाले. आता या गोष्टी झाल्या कशासाठी? कारण देवाने, लक्षात ठेवा, हवेला आणि आदामाला सांगितलं की तुमच्याद्वारे जो बाळ जन्मेल ते तोच काय करेल, त्या सैतानाची नागी मोडेल, त्यालाच तो टेचेल. आता हे होण्यासाठी मनुष्याची जी ब्रीड आहे ती सुरक्षित असली पाहिजे, हो की नाही? पण तेव्हा तुम्ही या पृथ्वीवर तर सगळ्या स्त्रिया देवपुत्रासंग जेव्हा तुम्ही लग्न कराल, तर कारण मनुष्य किंवा देव हा काय तुमच्या मनुष्य जातीतून ज्याने जो निर्माण केला, ती जे प्युअर ब्रीड आहे त्याच्यातूनच आला पाहिजे. म्हणून हा सैतानाचा सदैव प्लान की कसं देवाचं येणं आपण थांबवू शकू. तर या सगळ्या गोष्टी खूप सारं खूप मोठं याच्यात सगळ्या गोष्टी रहस्य आहे. आणि नंतर उत्पत्ती 6:4 नंतर परमेश्वर म्हणाला, मनुष्य हा देहधारी आहे, कारण तो आता नॉर्मल राहिले नाही, हे मोठे मोठे मनुष्य झाले.
तो भ्रांत असल्यामुळे झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्याच्या ठायी सर्व काळ राहणार नाही. म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत त्रास होऊ देणार नाही, तर मी त्यास 120 वर्षाचे आयुष्य देईन. तर आयुष्य कम करण्यात आली ते आपण बघू. उत्पत्ती 5:6-5 परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत, त्याचे विचार नेहमी वाईट असतात. म्हणून आपण बघितलं की आता परिस्थिती अशी झाली का काईन आणि हाबेल आदाम आणि हवानंतर आले आणि तेव्हापासून तर ही उत्पत्ती 6:4 फक्त 2 अध्याय बघितले आपण आणि ही परिस्थिती इतकी वाईट झाली कारण एकदा पाप शिरतं तर सगळ्यांना खातं. तुम्ही बघता म्हणून मी तुम्हाला पापाविषयी शिकवतो की पाप हे सोपी नाही आणि आपण बघतो की या 2च अध्यायामध्ये इतकी वाईट परिस्थिती झाली की उत्पत्ती 6:6 म्हणतं, म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वराला वाईट वाटले. कारण इतकी वाईट परिस्थिती ही तेव्हा त्या पिरियड मध्ये झाली. हा जाणीवाचा पिरियड, जेव्हा देवाला वाईट वाटलं की मी हे बनवलेले लोक त्याच्याविषयी त्यांना वाईट वाटलं. उत्पत्ती 6:7 आणि तो मनात फार दुःखी झाला. तेव्हा तो म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वी तलातून नष्ट करीन, तसेच माणसे, पशु, सरपटणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना सर्वांना उत्पन्न केल्याचं मला दुःख होत आहे. आणि तुम्ही बघता ही स्टोरी तुम्हाला माहित आहे की देवाने ठरवलं की मी हे सगळं खतम करेल. कारण हा जो जाणीवाचा पिरियड आहे, इथे आपण बघितलं की जरी मनुष्याला जाणीव सुरुवातीला झाली, पण ते लोक इतके कपटी होत गेले. कारण त्यांनी, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जाणीव झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कसे वागता हे डिसाईड करतं की तुम्ही पापाविषयी किती सेन्सिटिव्ह आहात, हो की नाही. पण जाणीव ही जर चांगली असली आणि त्याच्यावर तुम्ही वागत गेले तर देवाचं कन्व्हिक्शन तुमच्या जवळ येतं आणि प्रत्येकाचं जाणीवामुळे काय होतं, एक तर तुमचं 2 गोष्टी होतात. जर त्या जाणीवावर तुम्ही वागत चालले आणि तुम्हाला समजत राहिलं की हे चुकत आहे, तर बेसिकली होतं का? तर तुमचं जे हृदय आहे, जे आपण दगडाचं आपण बघितलं, हो की नाही, जो पिक्चर बघितलं, ते मऊ होणं किंवा ते जमिनीसारखं ते तुटणं चालू होतं. कारण तुम्ही त्या जाणीवाविषयी त्याच्यावर विचार करत आहात. तुमच्या आतून तुम्हाला त्रास होत आहे. पण एखादा, काय सांगतो रे हा? मूर्खपणा आहे या सगळ्या गोष्टी. एकदम आनंदानं जगाचं, आरामशीर राहायचं. तर हा काय करतो? काय करत आहे? हा आपलं हृदय घट्ट करत आहे. आधी ते दगड होतं, याच्यावर अधिक तो काय करत आहे? डांबराची लेवल लावत आहे. आता याचं तेवढंच कठीण जातं. म्हणून जाणीव एक तर तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल किंवा तुम्हाला देवापासून इतकं दूर घेऊन जाईल का तुम्हाला आता कधीच देवाची गरज भासत नाही. म्हणून जाणीव. आणि आपण इथं बघितलं की देव म्हणतो की आता मी हे सगळं खतम करेल. पण उत्पत्ती 6:8 इथे आपल्याला आशा दिसते. कारण इतकं होत असताना परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता, तो म्हणजे नोआ. आणि 9वं वचन 6:9 ही नोआच्या घराची कहाणी आहे. नोआ आयुष्यभर त्या पिढीला नीतिमान माणूस होता. तो नेहमी देवाच्या आज्ञाप्रमाणे चालला आणि हिब्रूस 11:14 सॉरी, इपिस्करास पत्र जसं आपण बघतो 2:8, कारण नोहाने काय केलं, त्याने बघितलं असेल की ही सगळी परिस्थिती. पण जर एक जरी मनुष्य देवावर विश्वास ठेवतो आणि त्याची त्याची कृपेची याचना करतो, म्हणून इपिस्करास पत्र 2:8 म्हणतं, कारण देवाच्या कृपेने विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि तेव्हाही त्याच्या काळातही देवाची कृपा. बट कधी? जेव्हा तुमचा विश्वास देवावर जेव्हा होता आणि देवाला एक कुटुंब सापडलं आणि मग सदैव आशा असते की एक मनुष्य, म्हणून मी तुम्हाला सदैव सांगतो, एक जो देवाचा शोध घेतो, देव त्याला सापडतो आणि देव त्याचा उपयोग करून घेतो. आणि तुम्हाला ही सगळी गोष्ट, ही कहाणी माहित आहे. त्यानंतर देवाने त्याला तारू बनायला सांगितलं. एकच कुटुंब 8 लोकांचं आणि सगळे जनावरं ते आत गेले. त्याने देवावर विश्वास ठेवला आणि देवाने काय केलं, ही सगळी पृथ्वी नाश केली, हो की नाही. सगळी पृथ्वी याने नाश करून टाकली. कारण जी जाणीवचा हा जो पिरियड होता, तिथे मनुष्य पुन्हा एकदा फेल झाला आणि देवाला एकच कुटुंब. आणि लक्षात ठेवा, हे एकच कुटुंब, हो की नाही, हे जे बाहेर आणलं आणि त्या सगळे लोक मारण्यात आले. आणि जर ते कुटुंबही राहिलं नसतं तर तुमचं आणि माझं तारण कसं असतं. पहिली गोष्ट,
तर या कुटुंबातूनच काय झालं पुढे त्याची काय आपण पुढच्या याच्यात जे बघू आपण तिसरी जे कालावधी आहे ह्युमन गव्हर्नमेंटची, तर याच्यातून अजून यांचा काय झाला, यांचा कुटुंबाचा प्रसार झाला. पण सांगण्याचं तात्पर्य एक कुटुंब हे देवाला सापडलं, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्यांची म्हणून त्यांचं कुटुंब हे जे आपण आधी वचन जे बघितले, की यांचे देवदूतात आणि यांच्या संग यांनी लग्न केले, तर हे एक सुरक्षित कुटुंब होतं आणि देवानं ते वाचवलं. आजही त्याच गोष्टी होतील. आजही तारण ते तसंच आहे. एक कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा जो देवावर विश्वास ठेवतो आणि तो आपलं सर्वस्व देवावर टाकतो, त्याला तो मागतो, तो एकही असेल, त्याला तो वाचवेल. जसा नोह आणि त्याचं कुटुंब वाचवण्यात आलं, तसं आजही परिस्थिती काहीच नाही. परिस्थिती तेच आहे. त्याच्याविषयी आपण या शनिवारी बोलू. पण एक जरी व्यक्ती त्याला सापडला, हो की नाही? आणि त्याची कृपा, देवाची कृपा त्याच्यावर असते आणि जेव्हा तो विश्वासाने, कृपेने आणि विश्वासाद्वारे काय वचन ऐकलं आपण? इपिस्करास पत्र 2:8 सगळ्यात महत्वाचं. कारण देवाच्या कृपेने, देवाची कृपा मनुष्याचं काहीच नाही. पण मनुष्याचा पाठ काय आहे त्याच्यात? तर विश्वासाच्या द्वारे म्हणजे आपण की मी काही करू शकत नाही. मी काहीच कामाचा नाही. जेव्हा आपल्याला जाणीव होते का मी मरेल आणि असाच नरकात जाईल, हे माझे सगळे आशीर्वाद ज्याच्याविषयी आपण बोललो, हे तर कुठेच बायबलमध्ये म्हटले नाही का या सगळ्या गोष्टीकडे बघ आणि तुला कळेल का तू माझाच पुत्र आहे. पण जेव्हा आपण आपला खोटारडेपणा आणि स्वतःला फसवत गेलो आणि आपला विश्वास याच्यावर बिल्ड करत गेलो, आपल्याला या गोष्टीची जाणीवच झाली नाही की मला तारण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपल्याला जर जाणीव झाली, आता काय कराल तुम्ही? आता मी काहीच करू शकत नाही. मग कुणापुढे धावाल? तर तुम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षाआधी तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, हो की नाही? त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त वाहिले. तो मेला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला. कारण जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याला मागतो, की देवा माझी क्षमा कर, मला कळलं आहे, की मी काय आहे. आणि आपलं सर्वस्व जे जाणीव तुम्हाला होते, की हे काय मी मोजत बसलो, हे काय आशीर्वाद मी करत बसलो आणि आपली लाईफच बघत बसलो, की बघा कसा देवानं मला असं-असं आणलं. हो, या सगळ्या गोष्टी होतात, की देव तुम्हाला त्याच्या जवळ आणावं. कारण त्याची इच्छाच आहे. आपण वचन बघितलं, की मी या जगात यासाठी आलो आहो, की पापांना पश्चाताप करून घेण्यासाठी. या सगळ्या गोष्टी होतातच त्यासाठी, की तुम्ही देवाजवळ यावं. पण तुम्ही देवाजवळ आल्यावर किती वेळ थांबून जाता, की तुम्ही खरंच त्याच्या जवळून त्याच्या क्रुसावर येता, हो की नाही? त्याच्या क्रुसावर येता आणि त्याला मागता, की देवा माझी क्षमा कर. कारण सगळ्या गोष्टी या घडतात कशासाठी? का तो आत्मा वाचला पाहिजे. आणि मग जेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते, आपलं हृदय रेडी होते, आपण देवाजवळ जातो, त्याला मागतो, त्याला क्षमा मागतो आणि पवित्र आत्म्याचं कार्य तिथे होते. तो तुम्हाला पटवून देतो. आधी तुम्हाला जाणीव झाली, की मला क्रुसाची, मला तारणाची गरज आहे. तुमचं हृदय रेडी झालं आणि पवित्र आत्मा प्रत्येकाचं हृदय बघतो आणि त्या मनुष्याला काय करतो तो? पटवून देतो, की तू पापी आहेस, तू मरणार आहेस आणि तू नरकात जाशील. आणि तेव्हा मनुष्य मी तुम्हाला सदैव उदाहरण देत होतो, हो की नाही? की जसा पळत असतो तो काय कराल तुम्ही धावाल, तुम्ही पकडाल काहीतरी गोष्ट. पण ही आध्यात्मिक गोष्ट आहे. कोणाला पकडाल तुम्ही? त्या क्रूसाला. हो की नाही? प्रभू मला वाचव आणि तुम्ही हाक माराल. कारण तुम्हाला जाणीव झाली का मी पापी आहे. तुमचं हृदय रेडी झालं. तुम्ही देवाजवळ आलेत. आता तुमचं हृदय रेडी झाल्यावर पवित्र आत्मा आता तुम्हाला कन्व्हिक्ट करतो. आधी तुमच्या आत्म्याची तुम्हाला कॉन्शियन्स होती. आता पवित्र आत्मा तुमचं हृदय रेडी होतं म्हणून आता तुम्हाला कन्व्हिक्ट करतं आणि तुम्हाला कळतं की मरत आहे मी आणि तुम्ही देवाची धाव घेता आणि तो मनुष्य तारला जातो. आणि म्हणून मी तुम्हाला जे चित्र दाखवलं होतं, हो की नाही? हे चित्र हे सत्य ठरतं, की या दगडातून कधीही झाड निघू शकत नाही. आणि पण हे जर दगड असंच राहिलं, तर हे अनंतासाठी टाकल्या जाईल नरकात. पण जेव्हा आपल्याला जाणीव होते, आपलं हृदय रेडी होते आणि जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने देवाजवळ जातो, हे पवित्र आत्म्याचं किंवा सुवार्तेचं बीज तिथे पडतं. पवित्र आत्मा तिथं कार्य करतं आणि या खळकातून ते झाड निघतं. हे देवाचं कार्य आहे. आणि इथे कुठे मनुष्य वाचला जातो आणि या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला काय म्हणतो पॉल, सुवार्तेत जे पॉवर आहे, हो की नाही? ते हे दगड हे फोडतो. देवाचा शब्द ते फोडतो.
पण हे रोखण्यासाठी कोण काय करतं? काय वचन आहे? की या युगाच्या देवाने काय केले आहे? प्रत्येकाचे आध्यात्मिक डोळे आंधळे केले आहेत, की सुवार्तेचं बीज, कारण हे बीजच पडलं नाही तर झाड निघणार कसं? हो की नाही? सुवार्तेचं बीज त्यांच्या हृदयात त्याचा प्रकाश पडू नये. कारण ते जर पडलं, पण त्याच्यासाठी मनुष्याचा निर्णय असतो, हो की नाही? की जाणीव होणे, म्हणून देवाचा शब्द ऐकणे, त्याच्यावर चालणे आणि आपल्याला जाणीव की हे मला गरज आहे का? आणि मग आपलं हृदय रेडी होतं आणि एक दिवस एक मनुष्य जेव्हा तारल्या जातो, ही त्याची परिस्थिती, हे चित्र खूप सुंदररित्या चित्रित करतं, की कसं मनुष्याचं हृदय आहे आणि सुवार्तेचं बीज पडल्यानंतर त्याच्या हृदयातून कसा एक नवीन मनुष्य जन्माला होतो. कारण हे अशक्य आहे, पण देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. म्हणून त्याच्या सुवार्तेत, म्हणून त्याने जे पवित्र रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडवलं, म्हणून तो जो क्रुसावर तुमच्या आणि माझ्यासाठी मेला, ते याच गोष्टीसाठी का हे या दगडी हृदयातून ती सुवार्ता जी त्याने केली आहे की नाही, जे तुम्हाला आणि मला दिली, त्याच्याद्वारे आपल्याला तारण भेटावं. आणि इथे आपण हे जाणीव म्हणून हा जो कालावधी आहे इथे आपण थांबू. हा दुसरा कालावधी आपण घेतला. इथे आपण बघितलं काईन, आबेल आणि पुढे त्यांचा पतनापासून तो पुरापर्यंतचा हा जो पिरियड आहे. मनुष्याचं पतन जेव्हा झालं त्याला जाणीव झाली आणि पुरापर्यंत ही जी गोष्ट, हा जो पिरियड असतो त्याला जाणीवाचा पिरियड म्हणतो. आणि मी आशा करतो की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. इथे आपण बघितलं नोहाचा तारू इथे बनवला आणि देवाने त्यांना मनुष्याला काय दिलं? त्यांना आश्वासन दिलं, की मी याच्यापुढे पृथ्वी पाण्याने उद्ध्वस्त करणार नाही आणि म्हणूनच आपण रेनबो आकाशात सदैव बघतो आणि याच्यानंतर म्हणून आता जे पृथ्वी जेव्हा आता विनाशली जाईल, ते कशी न होईल, ते आगीने होईल. आपण इथे थांबू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. मी आशा करतो, की ही जी बायबल स्टडी, या जाणीव या विषयाविषयी तुम्हाला उपयोगी ठरेल आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनात आशीर्वादित राहील.